41 कडे येतो तर बुद्धीला ती चालना मिळते ज्ञानाची. 40 मध्ये काय सांगितलं की तुला आतापर्यंत मी त्याचं भरपूर ज्ञान दिलं, 14 मध्ये आलो, पण ते ज्ञान तुझ्या पोटात, बुद्धी पोटात नाही थांबलं, तुझ्या कुशीमध्ये नाही थांबलं. म्हणजे भगवंत तुला नाही झेपलं असं बोलले. मग आता ते तुला ज्ञान नाही झेपलं, तू त्याला नाही धरून राहिलास. आता तुला मी सांगणारे ते स्पष्ट अर्थ 41 बोलाय भगवंत. आणि ओव्या लागल्यानंतर मनाचे परिवर्तन होत असते. ओवी वाचून परिवर्तन आहे. ओवी वाचून एक पुण्याची उत्पत्ती होती. आणि ओवी जेव्हा बुद्धीच्या द्वारे आज जाते बोध, तर तेव्हा वृत्ती बदलते. पुण्याने जन्म येतो, वृत्ती बदलल्याने जन्माचा अभाव होतो. हे दोन डिफरन्स जेव्हा तुम्हाला कळतात तर तुमची पळण्याची ओढ वाटते. जसं आपण मुलीला फोनवर बोलतो, पण भेटण्याची गोडी नाही त्याच्यामुळे. आवाज ऐकतो तुम्हाला तिचा, पण तिच्या संपर्क तुम्ही राहत नाहीत. तसं ओवीचा बोध जर बुद्धीला कळाला तर बुद्धी भगवंत संपर्क आहे. एवढा डिफरन्स आहे. यासाठीच ज्ञान आहे ना, की कुणाच्या संपर्क करत नाही, कुणा एकाचाच परब्रह्माचा संपर्क. त्या स्पर्शात ती राहते आणि व्यवहार बाजूला जातो, जरी केला तरी. जसं लोणी चिटकतं बुडाला, तुपामध्ये मिसळत नाही. असं ओतल्यानंतर ते लोणी खाली पण येत नाही चिटकलेला, फक्त तुपाला बाहेर काढतं. म्हणजे हे श्रवण अज्ञानाला बाहेर फेकत. म्हणून तो उद्धार आहे, इथं आत्मकल्याण आहे, इथं पांडुरंग सुखणी राहणे आणि त्याचं मला भान आहे. हे आत्मचिंतन आपल्या कल्याणासाठी आहे आणि आपल्या उद्धारासाठी आहे. आणि शेवटचा टप्पा सुखासाठी, ज्यातून सुखाची उत्पत्ती होती, ज्या श्रवणातून स्वतःची ओळख होती आणि ज्या श्रवणातून बुद्धीची उन्नती होती, वाढ. जसं तुम्हाला भौतिक सुखासाठी धन पाहिजे, घर पाहिजे, 1 लाख झाली 10 पाहिजे, 10 लाख तर 50 पाहिजे, 50 तर 100 पाहिजे, पुन्हा लाखात मन भरत नाही, पुन्हा कोटी पाहिजे. कुठे समाधान होत नाही. कोटी आलं तर क्षणभर थोडं बरं वाटतं, पुन्हाच मन चंचल म्हणतं, ते कोटी तिकडं आणि मन वाटी, काही नाही संबंध त्यामुळे. कारण ते स्थिर होण्याचं ठिकाणच नाही भौतिक पदार्थ. मनाला स्थिर होण्याचं ठिकाण श्रवण आहे आणि ब्रह्मरूप होण्याचं ठिकाण मोक्ष आहे. या 2 गोष्टी लक्षात ठेवून मग आपण पुढे येऊ. मग तुम्ही म्हणता श्रवण आणि मोक्षात फरक कसा? श्रवण म्हणजे भगवंताला ओळखण्याची सुरुवात आहे, आणि मोक्ष म्हणजे श्रवणाचं फल आहे. आता शाळेत पोरं गेलं, पास होईल का नापास होईल काय माहिती, तर श्रवणात आला तर तुमचा अधिकार वाढेल का? अधिकार काहीच फरक होणार नाही, ते संताला कळत नसतं ते. पण कोणता विद्यार्थी 90चा, कोणता 95चा ते कळतं गुरुजीला. कोणता नापास होणारच आहे, कोणता पुढे जाणार आहे, कोण MD होणार आहे, हे त्यांना कळतं. आणि त्याच लेकरावर त्यांचं लक्ष केंद्रित असतं आणि त्याच मुलामुळे त्या शाळेचं नाव पेपरला असतं. म्हणून त्या संतामुळे त्या ईश्वराचं गुणगान जगात असतं. भगवंत म्हणते माझं तरी निरूपण करणारे तेच आहेत ना, माझ्या खरं स्वरूपाची ओळख करणारे संतच आहेत. त्यांच्यापेक्षा मला कोण प्रिय आहे? मी जे भगवंत आहे, तर माझं स्वरूप मी जगाला सांगू शकत नाही. सांगतो कधी तुम्हाला? मी लाकुळी करा का बकुळी करा सांगते ते. मग माझ्या स्वरूपाचं आणि माझा जो भक्त आहे, जो मी ज्याला तयार केलंय, जो जीव आहे, तो तग्म करून दुःखात आहे आणि तो भेदात आहे. त्याचा भेद काढण्याचं काम संतात आहे, देवात नाही. पुढचा विषय तोच आहे आपलाच. इत्यादी कर्म हे करा ते करा म्हणून ते तुम्हाला गुंतवून ठेवतात आणि कर्माचा वडीमार करून तुम्हाला बंधन देतात. ते तुच्छ कसे ज्ञानापुढे असतात ते सांगितले पुढच्या बाहेर बसून करते अभ्यास. जवळ बसले काय गप्पा मराठी त्यात बसायचं.
म्हणून गा प्रती सांगिले तुझ प्रती परी म्हणून श्रुती डहारिले जे. श्रुती जे तुला सांगितलं ते समजून घे. गेल्या वेळेस सांगितलं तुला आतापर्यंत त्या अर्थामध्ये भरपूर काही दिलं, पण तू ते सोडून तुझ्या पोटात नाही राहिले, तुला ते नाही येऊन बघलं. म्हणून श्रुतीने सांगितलं ज्ञान जेव्हा तू तुझ्या बुद्धीमध्ये प्रगट होईल, थांबल आणि तुला ते जाणल्याच्या तू त्याला पकडशील तर तू मला भेटशील, नाहीतर नाही. आणिच परिभाषा लवकर आवडायची माझी आजकाल. साधी आणि सिंपल. कठीण भाषा, कठीण श्लोक, कठीण उदाहरण डोक्यावर जाते. आता हा इतकं जर खाली भाषेत येऊन म्हणलं आणि बायका म्हणतात कोणतं भेटलं बरोबर, तर आम्ही काय करणार? पाण्यामध्ये वाळू विरगतच नाही, मीठ व्हा ना. आता वाळू टाकली पाण्यात 10 वर्ष ठेवा ती विरगतच नाही. तसं तुला किती खाली बोललं तर कळत नाही, कारण तुझी बुद्धी वाळू आहे, दगड, ती विरगणार नाहीये. मग तू मीठ बन ना. वाळू म्हणजे कडक, वाळू म्हणजे बुद्धीमध्ये बोलू नका पाहिजे. वाळू म्हणजे बुद्धीमध्ये असलेला अहंता अति तीव्र भाव. तो तीव्र भाव जात नाही तोपर्यंत तुम्हाला बोध नाही कळत. तुम्ही नम्र व्हा, तुम्ही साधनेवर या, तुम्ही साधारण शरण जा आणि कल्याणासाठी मी जन्मले हे स्वीकार. हा दिसणारा पसारा नाकार. तात्पुरता व्यवहारापुरता आपण हात आहेत आणि कल्याणासाठी बुद्धी आहे आणि उद्धारासाठी संत आहेत आणि कळण्यासाठी ज्ञान आहे, मुक्तीसाठी श्रवण आहे आणि आपले जाण होण्यासाठी वेद आहे. स्वतःची जाणीव होण्यासाठी वेद आहे. त्या वेदासाठी आपण आहे. वेद का प्रगट झाले? आपल्याला सुख देण्यासाठी, आपल्याला पूर्वपदार येण्यासाठी, बुद्धीतला जो मळ आहे काढण्यासाठी. पहिल्यांदा श्रवणानं मळ जातो, म्हणजे पाप करण्याची वृत्ती बंद होते. नंतर पावित्रता येते, नंतर मन स्थिर होत, अचल बनत आणि त्या अचल मनामध्ये ते डगमगत नाही, म्हणजे ते ह्याकडे खोट्याकडे जात नाही. त्याला म्हणतात मनाची पावित्रता, अंतःकरणाची स्थिरता, पुढे अंतःकरणाची शुद्धता. ह्या 2 गोष्टीनं आपण परिपूर्ण होतो, अधिकार संपन्न होतो आणि श्रवणाला पात्र होतो आणि तेव्हा वेदाचा मार्ग बुद्धीला कळतो आणि त्या ठिकाणी सुखाचा मळा फळतो, म्हणजे फळद्रूप होतो. वेदाच्या माध्यमात बुद्धी जर विराजमान झाली, वेद म्हणजे श्रुती, श्रुती म्हणजे ज्या श्रुतीमध्ये जीवाचं कल्याण होण्यासाठी जे उपपत्ती दिले, जे लिखाण केले वेदामध्ये, जो वेद अपरुषी आहे, जो वेद बुद्धीला बदलणार आहे, जो वेद ब्रह्मत्व पद तुम्हाला देणार आहे, जो वेद अनंत कालचं दुःख संपवणार आहे आणि जो वेद हृदयातल्या परमेश्वराला प्रगट करणार आहे, त्या वेदाचं ज्ञान श्रीकृष्ण परमात्म्याच्या मुखातून येतं आणि अजून ग्रहण करून जगाला ते देतो. निमित्त अर्जुने कल्याण जगताचे. प्रलया ह्या पृथ्वीतलावर हरबो खरबो जीव जन्माला येतील, पण दुःख भोगतील, पण त्या दुःखाला सोडवणारा वेद, दुःखाचा नाश करणारं श्रवण आणि दुःखाचा बाद करणारं ज्ञान जेव्हा गुरुच्या मुखातून ज्या बुद्धीमध्ये प्रविष्ट होतं, प्रस्थापित होतं, तेव्हा ते अंतःकरण भगवंतामध्ये विलीन होतं. त्याचं नाव श्रवण. कारण एका शब्दासाठी इतकंच मला सांगावं लागलं की श्रवण म्हणजे काय. आता पुन्हा येत नाही मला डबा. एक शब्द येत नाही. त्याच्यामध्ये 2 गोष्टी लागल. जसं आपण शेतात ऊस लावतो, त्यांच्याकडे विहीर आहे, ते असे उत्पन्न काढतात, हळद ज्याच्यात पिकं येतात पाण्यावरचे, तर ते लावतात. पण त्याच्या भोवताली आपोआपच तुमची एक भाजी उगवते. बरेच तुमच्या लोकांना माहित नाही, आम्हाला माहिती. ती पाथरी म्हणतात. त्या गुडघ्याला दुखण्याचा त्रास कमी होतो, पाथरीची भाजी म्हणतात.
घोळ म्हणतात, डोळ्याचा नंबर कमी होतो. तिसरी भाजी तांदूळगा, तुम्हाला माहितीये. चौथी भाजी एक सांगते, त्याला काटे असतात, सरडा नाव त्याचा, सरड्याची भाजी, तर त्याने गुडघ्याचे हाड मजबूत होतात. अशा भाज्या बी न टाकता उगवतात. त्याच्यामुळं ते ऊस तर वाढतोच, पण ऊसाला पाणी दिलं तर त्याच्या बांधावर या भाज्या आपोआप येतात. तसं ज्ञान ऐकताना श्रवणाच्या माध्यमातून रिद्धी सिद्धीला घेऊन तुम्ही घरी जाता. आता सांगावं लागेल नाही तो फोन काय ते म्हणलं डिस्टर्ब पाहता तो भाजीला घालीत नाही. आणि ऊस वाढून साखर कारखान्यात जाती, पण त्याच्या पायथ्याला भाजी पण येते आणि त्या भाजीने पोटही भरतं आणि ऊसानं पैसा मिळतो. तसे श्रवणानं ज्ञानही मिळतं आणि श्रवणाच्या भोवती जेव्हा सिद्धी येतात तर तुमच्या घरातलं दुःख सुख जे बी अडचणी ते दूर होतात. अशी शेकडो उदाहरण आमच्या. तुम्हाला दिसते का? काय करत नाही वहिनी, आम्ही काकाकडे जायचो तर काका पाथरीची भाजी खायची. त्या मोसमला पाऊस पडला की 2 पानाची भाजी, त्याला वाद जातो, त्याला पिवळे फुलं येतात. त्याला मला माहित नाही, आम्ही आमच्या घरी खातो ती भाजी. मी अजून फिरायला गेली की आणते खाते. ते 2 पानावर थोडीशी भाजी आली की आम्ही खातो. म्हणजे निरोगी राहायच्या भाज्या त्या. मग ते म्हणायचे पाथरी भाजी आली का बाजारात? आम्ही जातो मार्केट घेऊन. नाही का फक्त भाजी विचारले, बाकी काही विचार. अरे मागून मागून त्यांना ते त्रास होऊ लागला हाडाचा. मग ते खेड्याचे लोक त्यांना आणून दे दुकानात गिरायक. मग ती पाथरीमुळे गुडघ्याचे हाड झिजत नाही. तसे पहिले लोक सतत भाज्या खात होते. म्हणून आता तसं हवामान नाही म्हणून तुम्हाला ते अचानक आपोआप धनुधुर उगवतं, त्याला कोणी फिरत नाही. तसं आपोआप रिद्धी सिद्धी तुमच्या घरात येतात, त्या तुम्ही मागत नाही, पण त्या तुमच्या सोबत जाऊन तुमच्या घरात राहतात, स्थगित होतात. हे श्रवणाचा दुय्यम काल. प्रथम नाही, दुय्यम. मोक्ष राहतात दोन्ही लागतच ना. धर्मार्थ काम आणि मोक्ष हे पुरुषात सांगितले. धर्म अर्थ हा पैसा लागतो व्यवहाराला. धर्माने वागणं विधीचं पालन आहे. काम म्हणजे मोक्षाचा असावा आणि मोक्ष हा भगवंताची भेटच असावी. 4 पुरुषार्थ वेदाने सांगितले आणि 4ही लागतात. आपण जन्मलो संन्यास झालं तर लंगूट तरी लागते ना, तसं कपडा. पण जेव्हा थाटी लागते, जोळी मागायला ती जोळी लागते. भिक्षा मागायला राहायला झोपडं लागतं. काय लागत नाही काय, जरी संन्यासी झाला तर सगळं तोंड भाषी बस असं. म्हणून श्रवणाच्या माध्यमातून बुद्धी त्या महान पदावर जाते आणि स्वतःची ओळख होऊन सुख होती. तिथं 41 म्हणून गा पुढती सांगितले तुझं प्रती पर म्हणून श्रुती डहारिले. अर्जुना पर श्रुती न परत कुणाला म्हटलंय? डहारिले म्हणजे त्या ज्ञानानं ती खूप विस्तार झालाय. पर म्हणजे प्रकृतीच्या पलीकडे असलेला परमात्मा, त्याची तुझी भेट नाहीये. त्या परमात्म्याचं नाव ज्ञान आहे, सुख आहे आणि तो अरूप आहे आणि त्याला प्रगट करण्यासाठी वेद आहे. आणि ते तुला मी सांगणार आहे. तुला एवढं सांग, तुला ते उमगलं नाहीये. म्हणून पर तुला मी पर सांगणार आहे. प्रकृतीच्या पलीकडे असणारा परमात्मा आहे आणि तो ज्ञानरूप आहे. ते तुला मी प्रगट करून देणार आहे. तुला आतापर्यंत सांग, तुला ते झेपलं नाही, तुझ्या त्या कुशीत पोटात राहिले नाही. एखाद्याची सून गरोदर राहते वगैरे एक्स्ट्रा, पण तो गर्भ 9 महिने कल्पने गॅरंटी नाही ना. तसं तुला मी ज्ञान दिलं तर तो चित्तात राहिलं नाही, ते गळून गेलं, त्याचा गर्भ राहायला पडून गेला. असे सेम सेम. म्हणून तुला मी आता श्रुतीच्या माध्यमातून तुला पुढे ज्ञान सांगणार आहे. ते पर आहे, परमात्मा आहे. आणि तो परमात्मा कसा आहे काय नाही ते प्रगट करून कसं दाखवणार आहे. तो किती छान आहे, तुझं ते रूप आहे. तुला तिथं कसं जायचंय, त्याला कसं मिळवायचंय, त्याला प्राप्त कसं करायचंय हे तुला नाना रूपाने मी सांगणार आहे. ते आता तरी सावध हो. मग त्या परमात्म्याची ओळख करून घे
आणि भगवंताचं मनोगत एवढंच आहे की अर्जुनाला तरी सांगितलं तर हजारो शेकडो कोटी वर्ष या ज्ञानानं जीव मुक्त होतील, तर ते दुःखातून बाजूला येतील. भगवंताचं एकच ध्येय, फक्त दुःखातून जीवाला बाजूला काढणं. जो जन्म आणि मृत्यूमध्ये जो मधला काल आहे त्याचं दुःख भोगतो जीव आणि अज्ञानामुळे देहाला माझा म्हणतो, इंद्रियाचा संबंध करून जगताकडे वाहत जातो आणि नाना कर्माच्या फटाफट्या करून मला सोडून कर्माचं फळ बघतो. ते कर्माचा क्षय करणारा ज्ञान आहे. पुढच्या ओव्या येतात. अज्ञान कसं करायला किती वेळ झाला म्हणून गा पुढती सांगितले तुझ प्रती पर म्हणून श्रुती डहरिले. पर म्हणजे परमात्मा, त्याचं ज्ञान तुला मी सांगणार आहे आणि त्या ज्ञानानं तू माझ्याशी एकरूप होणार आहेस असं भगवंत अर्जुनाला बोलायलेत. एरवी ज्ञान हे आपुले परी परायसेनी झाले, जे आवडोनी घेतले भव सर्वाधिक. एरवी ज्ञान हे आपुले, हे आत्मसुख हे खूप सुखरूप आहे, खूप तुझ्या जवळच आहे, पण ते तू बाजूला केलंस आणि दुसऱ्याकडेच गेलास. तो स्वर्ग यज्ञ करायचं, कर्मानुष्ठान करायचं, कर्माकडे जायचं आणि स्वर्गाच्या कामना करायची आणि तुझ्या मी जवळ आहे त्याला प्राप्त न करता माझ्यापासून दूर असणार, तिथून ढकलून देणार ते शाश्वत सुख नाहीये. ते सुखाच्या भोगाचा अंत होणार आहे आणि जेव्हा तुम्ही अनंतात येशील तर ते अनंतामध्ये तुला बाजूला कोणी काढणार नाही आणि मला सोडून, ज्ञान सोडून तू कर्मनिष्ठ होशील आणि स्वर्गाचं प्राप्ती, स्वर्गाची इच्छा धरशील तर माझ्यापासून दूर जाशील. ते तुला करू द्यायचं नाही मला. भव स्वर्गादी ज्ञानी म्हणजे कर्मानुष्ठान केलं, स्वर्गादी केलं, दान धर्म केलं, तीर्थयात्रा केल्या तर तुम्हाला स्वर्गच मिळतो ना. चांगली जागा मिळा, चांगला जन्म मिळावा असं माणसाला अज्ञान झालं असं कधी वाटते कोणत्या महिला? कुणाला तडफडे अज्ञानाची. देहभाव केव्हा जाईल आणि माझ्या बुद्धीमध्ये आत्मप्रकाश कसा होईल, मी आपल्या स्वरूपामध्ये कधी राहील आणि माझी स्वतःची ओळख कशी होईल आणि त्या पदावर राहून मी व्यवहार कसा करीन, मी आत्मसुख कशी भोगल, हे कुणाला प्रश्न पडले? प्रश्न आहेत काही कुणाला? भागवत आले किती तर होतो पण आपली ओळख कुठे आहे? संगतीत आल्यावर कोण असू दे, जिथे ओळख करून देतात, जिथं अज्ञान समाप्त होता, तिथे देहबुद्धीचा नाश होतो, तिथं स्वतः हृदयात आत्मप्रकाश येतो आणि अभेदाचा तिथं एकदम दिव्य लख प्रकाश बुद्धीमध्ये प्रगट होतो. तोच महात्मा असतो, अन्यत्र नाही, अन्यत्र नाही. ज्या बुद्धीला त्या ईश्वराची प्रतीती जाणवू लागते. जशी तुम्ही देहाला ते माझं म्हणता आणि देहाचा संबंध वाढवार करता आणि देहाच्या सत्तेला धरून कर्मात राहता आणि मृत्यूवर येऊन त्या कर्माचा हिशोब घेता आणि कर्माचे संस्कार हृदयात भरता आणि कर्माला धरून जीवन जगतात, तर तुम्ही कर्मठ होऊन कर्माचं फल भोगायला पुन्हा मृत्यू रुखात येतात. तसं आमचं ज्ञान नाहीये. हे सांगणार सांगायचं काय चुकलं ते. मग 10 वाजता देहात येत नाहीत का? देहात कमी ते बोले अर्धा. ओके, मग 10 मध्ये एक वाक्य सांगा म्हणजे मला ते कळलं की तुम्ही किती झेललं ते. देहात राहतात का नाही मी विचारच नाही. विचारलं का मी? मग न विचारलं प्रश्न कसा मांडायचा? अवघड येते. मग तुम्हाला मी आता काय बोलले, कर्म ज्या अंतक देहाचा प्रकृतीच्या संबंधानं झालेला इंद्रियाचा व्यवहार तुम्ही माझा म्हणता, पण तुम्ही स्वतःची ओळख झाल्यानंतर त्या इंद्रियाला सोडून भगवंताकडे राहता, त्याला ज्ञान म्हणायचं. आता ही आवड भाषा आहे, पण ते पण तुम्हाला झेपत नाही आणि मी खरं बोलायचं राहत नाही म्हणून मी जगाला आवडत नाही. अरे माझं ते मला झूट लोक वापरते. जिथं अंधार आहे, जिथं काहीतरी गुप्त आहे, काहीतरी वाईट आहे, ते भितात. आमचे काका सांगायचे, चौकातून चाललो आपण आणि परभणीला कसं चौकात पोलीस असतातच, ते पांढरे कपडे घातलेले शिट्टे वाजवतात आणि मग त्यांना कळतं की कोण कसा आहे काय नाही. मग त्यांच्या नजरेहून ते कळतात की चोर चाललाय.
उद्दाम चौकाचा जिथूनच जे चोर असे पळतात गावाला आपल्या ते मेन चौक आहे परमण. तर ते त्याच्या पुढे स्टेशन आहे, तिथे ते राहतात लोक. त्यांना ते नजर येऊन पण त्याच्या मागे वाटला करतात ते. आणि आपण जे जे पोलीस चोरी केली ते घाबरते, कुणी पकड का, कुणी पकड का. हा हा हा. आणि जे चोर नाही ते सर्रास जात चोरटे लोक म्हणजे आहे. आम्ही कोणाला बोलायला सोडतच नाही, आमच्यापाशी दोषच नाही, आम्ही गाव्या उदाहरण देऊन सांगितलं ना. जे चोरटे ते होईल, आम्ही काय करा. म्हणून काका हमेशा म्हणायचे, तो अगदी उदाहरण देते. दोघ जण जाऊ लागले गावाला, एकानं खापर डोक्यात घेतले, एकानं भाकरी घेतले. चाल पहिल्यांदा प्रवासासाठी गाय वाहन नव्हते, घोडे पाय. मग चालत चालत ते असं थांबले, तर भाकरी सोडल्या, एकानं भाकरी सोडली, एकानं खापर सोडले. आता खाल्लं कुणी भाकरी वगैरे खापरानं. जसं एकानं संसार डोक्यावर घेतला आणि सरायला बघून कसं मिळेल, पोट कसं भरेल. एकानं भाकरी घेतल्या म्हणजे पोते घेतली. खूपच छान सांगायचे हो. मग आम्हाला सुस्त कुठं ऐका म्हणूनच गेलो. जी मुलगी आईचं अनुकरण करते, ऐकूशी थांबते, आईचं सगळं बघती, तर ती घरचं सिद्ध आणती. तसं आमचे गुरु आहे, जे बोलती जे सांगती तेच आम्ही बोलतो, बरोबर. मग ते म्हणायचे, तुम्ही चोर होऊ नका, तिथं पोलीस पकडन. तसं तुम्ही आज्ञाने राहू नका, तुम्हाला यम पकडन. तुमचं कोण सांगायचं. इथं पोलीस पकडतो, जेलमध्ये टाकतो, तिथे यम पकडतो, जेलात टाकतो. नाना रोगात भाऊ तिथे बी मारच आहे, इथे मारच आहे. सांगा काय फरक आहे. इतकं सुंदर बोलायचे ना. तो पोलीस पकडून कुठं टाकतो, जेलमध्ये, आणि मारतो, का चोरी केलीस. मग इथं संत म्हणतात, तू देहबुद्धीची का चोरी केलीस. संत मारतातच ना शब्दात, सोडतात का. फक्त आमची माऊली मूर्ख म्हणतात, बाकी बोलत नाहीत. बाकीचे संत मारल्याशिवाय राहत नाहीत. काय म्हणते मुक्ताबाई चांगदेवाला, ए चांग आहे म्हणली, चांगलं नाही म्हणली. हसली माऊली. ती मुली एवढा अभिमान कसा नाही तुला. एक तर ज्ञान नाही, एक तर नम्रता नाही, आला वाघावर बसून. मग नम्रता ज्या ठिकाणी नसती, क्रूरता असते. आणि बुद्धीमध्ये बुद्धी गुणामध्ये पडलेलीच असती. तिला बाहेर काढणारे संत आहे बेटा. गुणातून बाहेर बुद्धी येतच नाही, तुमच्या कर्माला नाही, दानाला नाही. तुम्ही सोनं ध्यान द्या, घरदार दान द्या, सांगा बुद्धी गुणातून बाहेर येत नाही. फक्त श्रवण आणि गुरुची कृपा, तेव्हा ती देहातून बाहेर यायला तयार होती आणि गुण समाप्त होतात. भाकर ओली असते थापताना, तयावर टाकल्यावर तिचं पाणीच वागणे काढून घेतो. श्रवणामध्ये संत अज्ञान काढून घेतात. आमच्या बायका म्हणतात आणि अग्निनाथ होती, पुन्हा पालती पोटात फुकते आणि तेव्हा ती खाता येते. पापुडा बाजूला येतो, तसा देह बाजूला जातो बुद्धीतो, तो पापुडा. कळतच नाही ना, तेवढी अवस्थाच नसती. जेव्हा अग्नी तवाच्या द्वारे अग्नी भाकरीत प्रवेश करतो, तव्याच्या माध्यमातून डायरेक्ट भाकर अग्नी जाताच नाही, तसं डायरेक्ट बोध स्वतःला होतच नाही असं सांगायचे. नाही बोलायचं हो, मी तुम्हाला काहीच सांगत नाही महाराजांचं. मला हेच सांगायला वेळ नसतो, ते कुठं काढू माझं पुरा. हेच वहिनीला म्हणजे झालं म्हणे बा एक तास, म्हणजे झालं म्हणजे होच आया म्हणजे 10 मिनिटं वाटायले नाही, एक तास. मीटिंग संपली की झालं एक तास. कळतच नाही एक तास झालेला. नाही नसतं बेटा, अवस्थाच तशी असते चिंतनाची. माऊली तसं करतातच. आई पाशी बसले की प्रेम मिळतच. अगदी तसंच आहे. आता पुढचं ऐका. एरवी ज्ञान हे आपुले परिपरायसे निझाले, जे अवडवणी घेतले भस्वगादिके. एरवी ज्ञान हे आपुले, दिसून गेला. एरवी ज्ञान हे आपुले. एरवी बघितलं ना तर तुझं मूळ स्वरूप आत्मरूपच आहेस, तू ज्ञानरूप आहेस.
पण विसरलास. का विसरला? तू कर्माकडे गेलास, कर्माचं फळ मागितलंस, स्वर्गात तुला नेऊन सोडलं. पण तुझं सूर जर तुला कळालं असतं, तुला स्वर्गातून नेलं नसतं. वहिनीला म्हणाली सकाळपासून, वहिनी लई गोव्या छान आहेत. एरवी ज्ञान हे आपुले परी पर ऐसे झाले. ते विसरून गेला तो, पर बाजूला गेला. जे आवडवणी घेतले भाव स्वर्गाधिक. तुला स्वर्गाची इच्छा होती, कर्माची इच्छा होती, कर्माच्या संबंधाची इच्छा होती, कर्माचा करता बनलास आणि स्वर्गाला गेलास. पण तुझं मूळ स्वरूप तू विसरलास, म्हणून दुःख भोगायलास. माझ्याकडे कुठं आलास? किती छान आहे. पुन्हा ओवी बघ, ऐकायचं सुद्धा गरज नाही, ओवीकडे व्हायचीच गरज नाही. पुन्हा पूर्ण लावून देईल माऊलींना. आता ऐका. अगा याची कारणे हे उत्तम सर्वापरी मी म्हणे. जे वन्नी हे त्रणे एरे ज्ञाने. हे वन्नी हे त्रणे एर ज्ञाने. जसं गवतन अग्नी, गवतासारखं अग्नीसारखं एर ज्ञान येतं. मला सोडून बाकीचे ज्ञान जे आहेत ना, गवतासारखे येतं. वाळलेलं गवत आणि अग्नी एकत्र आले की भस्मच आहे, भस्कटच आहे. कर्म संपलं की पुन्हा अधपतनच आहे. का उदाहरण दिलं? लवकर काढत म्हणजे खरं सांगत तरी मांडायची जी अवगत असते काढून द्यायचं. बोध ठसावा आणि मन हसावं, बस एवढं सांगायचं मला. त्याच्यामध्ये काही नाही, कारण उद्धारासाठी जन्म आहे आपला. बरेच लोक आता प्रीती मला बोलायला घेत होती धर्मवाद, चिंतावाद, माझी राधा. अगा आणि कारण, अगा याची कारणे. तू स्वर्गाकडे कर्माकडे का जातो? त्याचं कारण एक आहे, तू बाकीचे ज्ञानात पारंगत आहेस आणि बाकीचे ज्ञान अग्नी आणि गवतासारखे. ते अग्नी गवत एक झालं की जळून जातं, त्याचं कर्म संपलं की तू खाली येतस. काय रूपक कसं केलंय बघा ना. बाकीचे ज्ञान जे शिकतोस ना तू, गवतासारखे तर नागणीसारखे, ते वाळलेलं गवत नागणी हे झालं तर राख. तुझं कर्म संपलं की ते पुण्य राख. किती आवड आहे. कळतं का हे? सोपं सांगितलं, खूप सोपं, खूपच सोपं, रूपक सांग केले. आता प्रिया 43 झाले, आपण 44 पर्यंत. जी भवस्वर्गादी जाणती, जी भवस्वर्गाती जाणती, यागची चांग म्हणते. जी स्वर्गाला जायची इच्छा करतात, यज्ञ कर्म दान धर्म, त्याला चांगलं म्हणतात, चांग म्हणती. मला कुठे बघत, मला बघतच नाही. बुद्धीने मला बघितलं पाहिजे. मग त्याला स्वर्गाची इच्छा आहे, ते कर्माकडे जातात, कर्मच करतात आणि कर्माला चांगलं म्हणतात, चांग म्हणती. हे सांगावं लागेल तुम्हाला पुन्हा पुन्हा, त्याच्याशिवाय तुम्ही सरकत नाही बायका. जबरदस्त मोड आहे तुमच्या कर्मावर. कर्माला ओलांडून पुढे गेलंच पाहिजे, कर्मात तेच झालंच पाहिजे, उपवासनेत आलंच पाहिजे, भगवंताचं सान्निध्य भेटलंच पाहिजे आणि मुक्तीच्या घरात बुद्धीने झोपलंच पाहिजे. ओरडत नाही तुम्ही लोक. ते धोंड्याच्या मनात बघितलं मी बायका कशा पिछाड्या होते. किती करते धोंडे. एक धोंडा कडा हात देण्याचा, एक धोंडा पूजा बसा गपचिप. पागल होती बाई. महिनाभर दिवे कुठे भेटतात, आम्ही काय करत नाही. मावडी जिंतूरला गेले, दाटोर तांब्याचे दिवे आणले, आपले लावले ठेवले, पाणी फिरवलं, तू तिकडे मी इकडे. कृष्ण माझा रोज पुरुषोत्तम मास आहे माझ्यापाशी. त्याला धोंडा पण दुसरा कुठं. कृष्ण म्हणजे पुरुषोत्तम मास आहे ना, त्याचं नाव पुरुषोत्तम आहे ना. मग ते रोज मास आहे की आमचा धोंडा. तुम्हाला कधी कधी, आम्हाला रोज धोंडा, रोज कधीच आहे. बघा ना, थोडं कर्मातून बाहेर या. तेच धन काहीतरी गाईला, गुरुला, देवाला, गरीबाला, पेशंटला देऊन बघा. धोंडे कमी करा. तो ऑडंबर कोण ठेवता लोकांना, ते कमी करा. 1000 वेळा सांगते मी तुम्हाला, पण कळत नाही. मी काल पंक्तीला आमचं 200 लोकांचं जेवण सिव्हिलला होतं. तिच्याने सकाळी उठले की काहीच नसतं त्यांना, परगावच्या लोकांना. सगळे सिव्हिलला खेडे लोक असतात ना, त्यांना जर अन्न खाल्लं तर किती दुवा आहे. ताट भरून टाकणारी जुवा आहे का? ते म्हणतो आता जेवलं किंवा म्हणते का. किती अवघड आहे सांगा बरं.
पुढचं ऐका. जे भव स्वर्गादी जाणती यागची चांग म्हणती पारखी फुडी आती भेदी येते. वा वा वा. त्यांना यज्ञ या कर्माची खूप आवड आहे. आणि मग पुन्हा पारखी फुडी आती भेदी जया. मग त्यांचा भेद कायम राहतो आणि तो कर्माकडे जातो आणि स्वर्गाची त्याला प्राप्ती होती. तर माझ्याकडे येत नाही. त्याचा भेद मी काढतो रे. त्याचं माझं अंतर मी बंद करतो. कर्म करताना त्याचं चित्त माझ्यात असतं. ते कर्म बाजूला जात आणि तो माझ्या हात राहतो. कर्मयोग करतो मी. मला सांग. कारण कर्मात का राहावं ही देवाला आवडत नाही. एक सांगू तुम्हाला. आज तुमच्याकडे आले मी एक सिंपल उदाहरण. आणि तुम्हाला फ्रूट दिला किंवा आपूचे आंबे दिले किंवा पेटी दिली. एक एक्झाम्पल. आता तुम्ही सगळं गावात सांगितलं मी छाया पेटी दिली. मला ऐकलं कसं वाटत. तुमच्याकडे मी पाऊल टाकलं पुन्हा. मग तसं तुम्हाला त्या साध्या माणसाला खपत नाही. मग तुम्ही मी केलं म्हणता त्याच्याकडे जातं का ते कर्म. आता काय करू. मी आणि कर्म संबंध होतो आणि त्याचं फल स्वर्गाकडे जातो. देव बाजूलाच राहतो. चिपडी पुन्हाच कर्मच करते. कर्म केल्यावर तू देवापाशी बी नाही तुझा उद्धार बी नाही. तू बाजूला जातीस आणि अहंभाव तयार होतो. ममत्व जागा होतं. फलाची आशा होती. मनामध्ये सक्ती तयार होती. विरक्ती बाजूला जाती. अज्ञान तसंच कायम राहतं. जन्म मृत्यू समोर येतात. मग जीव जाजावतो. श्वास बंद होताना आसू येतात. त्यावेळेस माझी ओळख न होता तो तसाच कासवीस घेऊन कर्माचे संस्कार, देहाचे संस्कार, घराचे संस्कार, पापपुण्य संस्कार, जे जे संस्कार समोर येतात त्या गडबडीमध्ये प्राण बाहेर जातो. तशी एवढी त्याला येते. काय ज्ञान प्राप्त करू नये आपण. हमेशा ताकद आल्यापासून बोलते वहिनीशी. पण आम्हाला दुसरं आवडत नाही. केवळ आत्मसुख, केवळ वेदांत. आमचा सोडी वेदांत केवळ असा सोडून काढलेला बाहेर. आपण टरबुजाचं कवर कापावं लागतं आणि मग खावं लागतं. मग बी निघावं लागतं. तसं आमचं बी नाही टप्पर वेडा घातला आणि खाल्ला. तसं सोली ज्ञान केवळ उत्तम वेदांत. दुसरं पटतच नाही आपल्याला. टरबुजाचं टप्पर कापा त्याच्यावर हात बी कापा. नाही कापता आल्या ते आमचा भात टाकावं. मी बघायला मला दुसरीकडे देऊ माझ्या ठेवून दिलं. कारण वरच बी कडक आहे. हे देवा मधला बी म्हणजे अज्ञान. मगज म्हणजे श्री गोडी ईश्वराची. टरबूज हे कवच कापलं जातं का टरबुजाचा. मोठी सुरी लागते तेव्हा ते टप्पर कापलं जातं. बरं कापलं तर कापलं. पांढरं बाजूला काढा आणि मधलं बी एका बघा. अहंभावाचं बीज म्हणजे अहंभाव विधेय. लोकांना अहंभाव कळते. सांगू का तुम्हाला. सगळ्याला सांगते. तुम्ही बी आहेत साधक मधले आहेत. आता ऐकणारे हजारो बी आहेत. विचारसागर परिपक्व झाल्याशिवाय ज्ञानशील लागत नाही. आता आम्ही श्रोत्यांना सवय झाली रोज ऐकायची कंटिन्यू. त्यांना कसे सांगावं लागते. कारण न विचारसागर पक्का होऊन त्यांना कळते. कारण श्रवण त्याच्यामध्ये मला सगळंच विषय येतो ना. विचारसागर गच्छसडवाद येतो. पंचकर्ण येतं. प्रतिभाकर येतो. काही पण आहे त्याच्यामध्ये. 65 येते. त्याच्यामुळे त्याला विषय सगळे लागले जातात. ज्ञानशील कळत बस. ओवी कळावी. बाकीचं काही नाही. कुठूनही कळा कशीही कळा ओवी कळावी. ज्ञानाचा मार्ग मिळावा. अहंभाव जळावा. परमात्म्याचा स्पर्श भोगावा. ज्ञानाचा उत्कर्ष साधावा. आनंदाचा विलास प्राप्त व्हावा. जीवन मुक्तीचा ध्यास लागावा. परमात्म्याची प्रतीती भोगावी आणि ते अनुभव सदा राहावा. देहाचा अनुभव जडाचा कशाला. जडाचा अनुभव दुःखदायक आहे आणि सुखाचा प्रत्यय हा आत्मत्वाचा प्रत्यय हा सुखदायक आहे. आत्म्याचा प्रत्यय म्हणजे ज्ञानाने येतो आणि देहाचा संबंध हा अज्ञानानं सतत तुमच्या बुद्धीत घट्ट राहतो. तो तुम्हाला जाताना फास होतो. मग फास यम तुम्हाला त्याच्याकडेच येतो ना. अज्ञान असल्यानंतर यम येऊ शकत नाही. कारण प्राणच निघत ते येईल कशाला. साध्या गोष्टी पण आपल्याला कळत नाही.
प्राण खेचून न्यायला यम असतं, त्याचे दूत असतात. मग ज्ञानी महात्म्याचा प्राणच बाहेर निघत नाही तर यम कशाला मरायला. ही साधी गोष्ट तुम्हाला कोणी सांगत नाही, भागवतकार सांगत नाही, कीर्तनकार सांगत नाही, प्रवचनकार अक्कलच नाही. तुमचा विषय काय बोलत, विषय घटून द्या, इथं ज्ञान स्पष्ट करावं, अज्ञान भस्म व्हावं आणि ईश्वराचं नातं प्रगट व्हावं, देहाचं ममत्व जावं, जडातून मन बाहेर यावं आणि आनंदाचं भान सतत राहावं, त्याला जीवन मुक्त म्हणावं. इतरत्र नाही, म्हणूच नाही, साधी वाक्य. आता एक तरी वाक्य सहा मध्ये येतं का डबल आपल्याला? मग हृदयातून काय येत असेल, कसं येत असेल, त्याच्यात अवलोकन करावं लागेल ना. प्रमाणे आपण पाठ होईल पापड्यात उद्या. हे उत्तम सर्व आपणे मी म्हणे, जे झालं वन्य आणि चाणे एकची, जे भव स्वर्गादी जाणती, यागती चांग म्हणती, कारकी फुल्याती भेदिया, ते अवघी ज्ञाने केले स्वप्ने, जैसी वातोर्वी गगणे गिळजती. वात म्हणजे वायू, आकाशामध्ये वायू, आकाश प्रलयाच्या वेळेस वायूला आकाश गिळून टाकतो, एकत्र होतात. मग ते काय म्हणले, ती अवघीच ज्ञाने केली स्वप्ने. ब्रह्मज्ञान जेव्हा बुद्धीला प्रगट होतं, ते बाकीचे ज्ञान स्वप्नासारखे खोटे ठरतात. ती अवघीच ज्ञाने केली येणे स्वप्ने, हे जगतातले बाकीचे जे ज्ञान आहेत ते सगळे स्वप्नासारखे आहेत. जसं आकाश वायूला भक्षण करतो, आकाश एकदा एकरूप होऊन जातो त्याच्यामध्ये. मग हे बाकीचे ज्ञान आहेत ना स्वप्नासारखे खोटे. आणि ब्रह्मज्ञान हे खरे, स्वप्न पाहताना खरं वाटतं, जागा झाल्यावर तसं बाकीचे ज्ञान तुम्हाला खरे वाटते, पण ज्ञानात जाग झाल्यावर ते तुच्छ वाटतात. केले येणीच स्वप्ने अवघेच ज्ञाने केली येणे म्हणजे ब्रह्मज्ञानाच्या स्थितीमध्ये जी बुद्धी असती, त्या बुद्धीला बाकीचे ज्ञान स्वप्नासारखे तुच्छ वाटतात, खोटे वाटतात. पण ते ज्ञान तुला प्राप्त झालं पाहिजे आणि ब्रह्मज्ञान बुद्धीमध्ये अवगत झालं पाहिजे आणि अभेदातून बुद्धीचा व्यवहार झाला पाहिजे. या भेदातून नाही, ती अभेदमय झाली पाहिजे. तुम्हाला उद्या सांगेल मी अभेदाची नंतर, अर्धे तास तरी लागतो, उद्या जास्त वेळ घेऊ. दादा बाळा मिराजे काउदी ते रश्मिराजे, लोपली चंद्रादी तेजे, नाना प्रलंबू माझे नदी नद. प्रलयाच्या वेळी एवढा पाऊस पडतो हत्तीच्या पायासारखा, त्याच्यातले नद नाले आणि नदी. नदी नद म्हणजे काय, छोटे ओढे, छोटे प्रवाह आणि मोठ्या नद्या दोघाला एकत्र झाले. नदी कुणाला म्हणायचं, नाला कुणाला म्हणायचं, ओढा कुणाला म्हणायचं, गंगा कुणाला म्हणायचं, समुद्र कुणाला म्हणायचं, सगळं पाणीच पाणी. कुठं? प्रलयात. तसं सगळा ज्ञान झाल्यावर सगळा मीच मीच. तिथे जीवन शिवणच खूप सुंदर आहे, भयान सुंदर बोलायचा. ऐका, नाना प्रलंबू माझे नदी नदा, का उदिते रश्मी राजे. रश्मी म्हणजे किरण. सूर्याचे 1000 किरण पडले, सूर्य उगवला ना, त्याचे हजारो किरण बाहेर पडले. बघा, का उदिते रश्मी राजे, लोपली चंद्रादी तेजे. सूर्य उगवल्यावर चंद्राचं तेज दिसतं का? तसं माझं ज्ञान झाल्यावर बाकी ज्ञानाला महत्व उरतं का? भव स्वर्ग आदी स्वप्ने लक्षात ठेवायचं. जसं सूर्य उगवला चंद्राचं तेज आहे का तिथं, तसं माझी प्राप्ती झाल्यावर बाकीच्या ज्ञानाची किंमत आहे का तिथं. म्हणून बाकीच्या ज्ञानाकडे जाऊ नको आणि माझं ज्ञान डवरू नको, अज्ञानात राहू नको आणि भेदाला स्वीकारू नको, अंभाव देऊ नको, दुःख भोगू नको, भ्रमामध्ये भ्रमाला पाहू नको. भ्रमाचा निराश कर, देहभाव बंद कर. देहभाव म्हणजे भ्रमात आहे. आपण नीट ऐका, देहभाव म्हणजे भ्रम. आणि देहभाव जेव्हा उडतो, ज्ञान तिथे चित्तात जडतो आणि परमात्मा तिथं प्रगटतो, तेव्हा आत्मभाव जागा होतो आणि दैदिप्यमान प्रकाश बुद्धीत येतो आणि ती बुद्धी ब्रह्मत्वाला प्राप्त होती. तेव्हा ती पूर्ण होती, तेव्हा तो ब्रह्म भस्म होतो. देहभाव उडून जातो, विघरून जातो. उडल्यावर तरी वस्तू पुन्हा वापस येते, पण विगरल्यावर येत नाही. इथे मीठ विगरल्या पुन्हा
साखर विगरल्या पुन्हा साखर नाही, तसं देहभाव विगरल्यावर पुन्हा देहभाव नाही, केवळ आत्मभाव. आणि त्या आत्मभावामध्ये बुद्धीचा विहार असतो, व्यवहाराचा स्पर्श नसतो, अभेदात्मक तिथं व्यवहार असतो, आणि त्या ठिकाणी ज्ञानाचा उत्कर्ष असतो, हा परमात्म्याचा आदर्श असतो, आणि संतांचा कृपा प्रसाद असतो. तेव्हा त्या ठिकाणी ईश्वराचा संबंध असतो, तो ज्ञानी महात्मा असतो. खूप सुंदर आहे आज. काय माहित नाही तुमचं भाग्य, खूपच तुफान आहे रे. एका वाक्यात 20 वाक्य, 10 वाक्य, एका उवीचे 20 ते 5 उकी 100 वाक्य होतात. 100 बिन 200 समोर अजून छान वाटतं, खूपच मस्त वाटतं बेटा. बाहेर येतात ते एकदम चैतन्य असतं, ते एक शक्ती असते, दैविक प्रमाण, त्याचं नाव लहरी. त्याच्यामध्ये बोध समाविष्ट असतो, आणि तो बोध त्या लहरीच्या माध्यमातून तुमच्या कर्णाच्या द्वारातून आत जातो, आणि तेव्हा तो आत गेल्यानंतर लाखो जन्माचं, कोटी जन्माचं अज्ञान वितळू लागतं, आणि पाप भस्म होतं. देहाचं नातं अलग अलग बाजूला जातं. क्षणाक्षणाला तो भेद सरकतो आणि अभेद प्रगटतो. त्या लहरीचं काम आहे. आतून जे स्फुरणाच्या लहरी येतात, आणि समोरच्या जीवाला जीवभाव बंद होतो, आणि तो जीव तृप्त होतो ज्ञानाने. मग तो देहातून मुक्त होतो, आणि आपल्या पदावर सतत राहतो, ते आत्मपद. तिथे बुद्धी जाते, आणि एक जाणीव होती त्याची. जेव्हा त्याची जाणीव होती तर ती आत्मपदावर आहे, जेव्हा देहाची जाणीव आहे तेव्हा अज्ञान पदावर आहे. प्रश्न उत्तर तुम्हाला देऊन टाकावं लागतं लगेच. असं का तसं का मनात जागा ठेवत नाही, लगेच उत्तर लगेच भेटत. म्हणून तर चिंतनाच्या द्वारे जेव्हा चित्त जाग होतं, ते फक्त श्रवणानं. जे चित्त अनादिकालापासून झोपलेले, त्याला जाग होण्याची एकच शक्ती आहे, श्रवण, वेद, गुरु, ज्ञानेश्वरी, बोध, आणि आपलं आयुष्याचं तपश्चर्या. म्हणून एक तुम्हाला मी सांगते, हमेशा तुम्ही ऐकता माझं, पण एक सांगते अजून, की आत्ता उरलेला काळ फक्त परमार्थासाठी ठेवायचा, अतिसंसार नाही करायचा आपण आता. कारण एवढाच काळ आपल्या उद्धारासाठी आहे. ज्या संसाराला आपलं म्हणतो ते तुमचा कधीच नसतो, ज्या देहाला माझं म्हणतो ते तुमच्यासोबत कधीच राहत नसतं, पण जे तुम्ही सेवन करतात ते जातच नसतं. म्हणून आपला काळ, बहिणी हसल्या कालपासून बघायला तुम्हाला, कारण माझं सकाळ दुपार संध्याकाळ ज्ञानसूत्राकडे हात असतोच. उठल्याबरोबर, झोपताना, दुपारच्या वेळेस. मला 3 टाइमच्या शिवाय नंतर मी वेळ म्हटलं घेतेच, पण त्रिकाळ संध्या असतेच आमची. उठल्याबरोबर, पहाट, झोपताना, आणि दुपारच्या वेळेस रिकामा काळ असतो वेळ त्यावेळेस. असं 3दा चिंतनात राहायचं. थोडा काळ भगवंतासाठी द्यायचा. मग ते काय करेल त्याला हिशोब देत होतो. जो माझ्यासाठी झटतो त्याला मी धावून जातो, हा त्याचा नियम आहे. जो संसारात मरून पडलेला असतो त्याला यम धरतो. जो माझ्या प्राप्तीसाठी मरमर करतो त्याला मी स्वतः जातो. काय सांगते तुम्हाला, की इथला पुढचा काळ तुम्ही वाहून जाऊ नका, बिलकुल नाही वाहून जायचं. माझी व्हिडिओ आहेत कुणाची द्या, मला काय माझं ऐका. आता मला तेवढी आवड नाही, कारण आता हजारो लाखो पर्यंत जाणार. त्याच्यामुळे कुणी ऐकलं काय, आधी वाटायचं माझ्या माहेरच्या ऐका वगैरे, त्रास व्हायचा, वाईट वाटायचं. मी बोललेली सुद्धा आहे की माझ्या मातृभूमीत मी जन्मली आहे. तर या लोकांना माझं आणि मला त्यांचं जे अटॅचमेंट आहे ते बाहेर गावच्या लोकांना नाहीये, पण त्याच्यापेक्षा अति लोक प्रेम करायचं मला. आता हर ठिकाणी माझं माहेर बनले, कल्याण नागपूर पर्यंत माझी कल्पना आहे, विदर्भ टोक. त्याच्यामुळे आता काय वाटत नाही, कारण आता मुखातून फक्त वेदच आहे. ज्यानं ऐकलं त्याचं कल्याण आहे, ज्याचं नाही ऐकलं त्याची इच्छा आहे. बरोबर का चूक आहे? पण ज्याची अटॅचमेंट असते त्याच्याबद्दल जास्त वाटतं. तुम्ही आधीपासूनचे लोक आहेत, आणि माझ्या फोन मध्ये नंतरचे लोक आहेत, 5-6 वर्षातले. पण तुम्ही 20 वर्षापासून तुमचा माझा संबंध आहे. म्हणून सुरुवातीला वाटायचं की ऐकावं वाटतं. आता काय, आता वाटतं की आपण आपल्या मुक्तीच्या घरातच राहावं, आणि चिंतन जास्त व्हावं,
आणि श्वासाचा कालभर माझ्यासाठी खर्च व्हावा. न कुठं जाण्याची इच्छा न राहण्याची. मी तिकीट कॅन्सल केले. कुठं जायची इच्छाच नाही आपल्याला. हा, श्रवण, अनुष्ठान, बासष्ट, सरस्वती माता, पंढरपूर, माऊली. बस आपली ओळख झाल्यानंतर जायचं कुठं? हातात मोक्ष आल्यावर राहायचं कुठं? का वनवन करायचं? बिनकामी ताण, बिनकामी कष्ट करून करायचे. ज्या संतानं मोक्ष पदावर आणलं, ज्या बुद्धीला ब्रह्मत्व दिलं, ज्या आयुष्याचं सार्थक झालं, आता काय करायचं? काहीच नाही. म्हणून एक त्याची ओळखून त्याच्या सोबत राहायचं. ओळखायचं त्याला, जगाला नाही बेटा. एक वाक्य सांगते, विचार येते. ओळखायचं त्याला, आपण ओळखतो ना त्याला. लक्षात ठेवा माझे शब्द. कारण जास्त नात्याला प्रेम असतं ना. एक पाठचं नातं, एक पोटचं नातं. आधी पाठचं असतं, नंतर पोटचं उभं होतं. आणि दोन नात्यामध्ये मन फसतं. पण नातं तर ईश्वराचं असतं. तुमच्यासोबत जो आहे तो तुमचा. आणि तुम्हाला सोडून जे दूर गेले ते तुमचे तात्पुरते. आणि खरं बोलायला तर स्वार्थाचे. स्वार्थ असेल तर कुणी जवळ येतं. मग कुठलंही नातं घ्या, तिथं स्वार्थ नाही हे दाखवायचं. मला पोती बंद करते या क्षणाला. दाखवते मी. नातं एक संताचं श्रेष्ठ, नातं एक ग्रंथाचं, नातं एक चिंतनाचं, नातं एक वेदाचं, नातं खरं मोक्षाचं. पाहणीया तैसे हे येणे पाहणीया. इथपर्यंत पुढे जात नाही. तैसे हे येणे पाहणीया, ज्या ज्ञानाच्या माध्यमातून तू मला पाहशील बुद्धीतून. खूप छान वाक्य मिळालं. तैसे हे येणे पाहणीया, तसं तू माझ्या बोधाचा दृष्टीने जर मला पाहशील तर पुढे काय होईल बघा. कारण पूर्ण होऊन सांगतो मला एवढं झेपत नाही, मला सांगता येत नाही. थोडं सांगतो मला झेपत नाही. तैसे हे येणे पाहणीया, ज्ञान जात जाय नया. बघा, म्हणून या धनंजया उत्तम हे. बघा, इथून जर मला पाहिलंस तर संपूर्ण तुझं अज्ञान विलय होतं. म्हणून ज्ञान त्याच्या तुला पुन्हा पुन्हा सांगतो. पुन्हा तुला काय सांगतो की ज्ञान हे फार उत्तम आहे. मला शब्द थोडं दिसायला हे व्हायला तर हे करतो तुम्हाला. तैसे हे पाहलया, ज्ञान जात जायलया, म्हणून धनंजया उत्तम हे. तू मला जर पाहिलंस आत्मत्वानं, मला जर जाणलंस बोधानं, आणि माझी प्राप्ती केलीस मोक्षानं, तर बाकीचे ते ज्ञान तुला तुच्छ वाटतील आणि तुझ्या बुद्धीतून दूर जातील. आणि जे मुक्तता, जे मुक्तता ऐका, अनादि जे मुक्तता, आपुली असे पंड सुता. आपली जी अनादिकालापासून जी मुक्त स्थिती आहे ना, ती सोडली, बंधन धरलं. अनादिकालापासून तू जीवनायच आहेस. अनादि जी मुक्तता आली ना, तू अनादिकालापासून जीवनायस. ऐका, खूप सुंदर होईल. अनादिकालापासून अज्ञानाच्या माध्यमातून तू देहाला माझं म्हणतोस आणि नाना योनीमध्ये जातोस आणि उपाधीला धारण करतोस. उपहिताला सोडून देतोस, बुद्धीला भ्रमामध्ये आणतोस आणि दुःख भोगून मला दूर करतोस. असं का करतोस? अनादि जे मुक्तता, ह्याच्यावर वाक्यावर काय आहे, खूपच सुंदर आहे. आणि अर्थात नसतं वर काय सापडत नाही. तुम्ही किती वर्ष खाली वर करा बघा, नाही मावळे देतात नाही. तो स्वयं परमात्मा तुम्हाला बोलतो ना. आम्ही कोण? फक्त निमित्त असतो बेटा आमचं इथं उजगावनं. बाकी एवढे वाक्य नाही शिकवत आम्हाला, बोलतो सुद्धा येत नाही. तर बोगत असतात दिवसभर. उद्या कसं येतो ज्ञानाकडे गेला, अज्ञान राहतं, देवभाव येतो. कुठं काय धडे आपलं धड कुठंच काय नाही. म्हणून आता चिंतनाच्या द्वारे आपलं शक्ती, आपली भक्ती आपण भोगायची. आता ऐका, अनादि जे मुक्तता, आपुली असे पंडुसुता,
तो मोक्ष हाता येता होय जेणे. तो मोक्ष येणे हातात. मुक्तता आपुली ऐसी पण सुद्धा अनाधिकारापासून तुम्ही मुक्ती न ते आत्मस्वरूपाच्या ज्ञान तुझ्या हातात येते आणि तुला तुझी ओळख होती, तेव्हा तुला सुख मिळतं आणि तेव्हा तुझं मंत्र होत. हीच खरी भक्ती आहे. जो जीव माझ्यापासून दुरावलाय त्याची इच्छा भेटीची मला पण आहे. जसं आईचं लेकरू हरपलं आणि तिला सापडलं तर आनंदाला पारावार नाही, तसा माझा जीव दूर गेला आणि तो माझ्याकडे आला, माझ्या आनंदाला पारावार. किती सुंदर सांगतो भगवंत. आपण त्याचेच आहे, दूर गेला त्याला वाईट वाटणार नाही का? वाटतच. आता ऐका ओवी नंबर 49. जयाची या प्रतिदी. एक मिनिट बरोबर. या प्रतिदी विचारवीर समस्ती नेदिजेची संस्कृती माथावदं. ऐका जयाच्या प्रतिदी विचारवरी समजती. त्याच्या प्रतितीनं विचार शक्ती ज्याची प्रतिती. तुला कोणाची प्रतिती आली? देहाची का तमोगुणाची का माझी? सांगणार ना. जयाची प्रतिती माझी प्रतिती आली, विचार शक्ती वाढली. विचार वाढतो, विवेक तयार होतो, विवेकात्मभाव जागा होतो आणि जड भाव दूर होतो. म्हणून तुला माझी प्रतिती यावी, तू मला ओळखावं, मग हे जड सगळं संपत होत. देभान बंद होतं, आत्मारामात दर्शन होतं आणि बुद्धीला माझी जाणीव होती, ती बुद्धी मुक्त होती. अर्जुना म्हणून तू मला माझा म्हण. खूपच छान आहे. हो काही बेकार कुठून म्हणाले वहिनी वगैरे छान आहे. म्हणजे माझा अभ्यास असतो वाचन सारखं खूप. म्हणजे आज रात्री काय झालं, नीर समजती नेदेजेची संस्कृती माथा. बघा नेदिजेची संस्कृती माथा उदवू. माझी विचारशक्ती तर वाढली, तुला माझी प्रतिती आली, तर हा संसार डोकं वर काढतच नाही, त्याला तू भस्म करतोस आणि माझ्यामध्ये एक रूप होतोस. तुझा संसार वरी डोकंच काढत पाहिजे. किती सुंदर आहे, किती छान सांगायला येतं. त्या सांगण्याला लिमिट नाही, खरंच लिमिट नाही. आपण बुद्धी दांडगी फार हुशार आहे आपण. पण एक प्रश्न पडतो, 60 वर्ष 50 वर्ष झाले ओवी वाचू वाचू मुंडकी हरायला कला 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 पण ओवी बुद्धी थांबून. मी आमच्या वहिनी हेच बोलायला, वहिनी आता इकडे या, आता हे ग्रहण करा, हे बाकीचं ग्रहण जाऊ द्या, हे ग्रहण करा. ती बी ग्रहण आणि हे बी ग्रहण आहे, पण ते आज ग्रहण वेगळे आणि हे ते ताप नसतं डोक्याला. तिकडे बुद्धीनं जाऊच नाही. अलिप्त दशा म्हणतात ते ज्ञानी लोकांचे असते. अलिप्त भावाच्या बुद्धीत होतो ज्ञानाला सुरुवात होती. लिप्तता पुसल्या जाते. पोधाण ही शक्ती असते वेदाची. तिथे ज्ञान जेव्हा बुद्धीमध्ये हलक्या हलक्या झेपले जातात, तिला ओळख होती आणि ती ज्ञानामध्ये विराजमान होते. ती अगोदर होत नाही, तपश्चर्या जाणली. आणि जेव्हा तिला ती बोधामध्ये जाण्याची सवय लागली, ती देहामध्ये टिकत नाही. वेदाचं ज्ञान कळालं, अज्ञान तिला झेपत नाही, आवडत नाही. आणि जेव्हा तिला संत मिळाले तर ती देहाला असं म्हणत नाही. या 3 टप्प्यामध्ये तुमचा पूर्ण आयुष्य सफल होतं. 3 टप्पे. हॅलो, प्रेरणा आहे का? देहाची लिप्तता जाते, कारण ती शक्ती वेदाची असते. बुद्धीमध्ये ज्ञान जातं, ते ज्ञान बुद्धीत विराजमान होतं. बुद्धी बोधामध्ये जाते, ती बुद्धी देहात राहत नाही, कारण वेदाच्या ज्ञानानं तिला अज्ञान आवडत नाही. संत मिळाले तर देहाला ती माझं म्हणतच नाही. घालुनी मागे थोडस अवघड आहे, सांगते तुम्हाला. मनी मन घालुनी मागे. मनालाच मनाला माग घालवायचं. आता कोणत्या मनाला माग घालायचं? मने मन घालुनी मागे आहे की नाही. एखाद्या लेकराला सांगावंच लागत नाही, गुन्हाच असतो. एखादं लेकरू ऐकतच नाही, दोषाच असतो.
पण ते दोष जर काढून टाकले त्याला शिकवलं तर ते गुणवान होतं. मग त्याला फडफड केल्यावर ते अगोचर होत. होत की नाही? तसं ऐका, माऊली म्हणतात, मने मन घालोणी मागे विश्रांती झाली या अंगे. मने मन घालोणी मागे, ज्या मनामध्ये बोध झाला, श्रवणातलं मन एक शुद्ध होत आणि ते मन सावध होऊन जेव्हा इकडे तिकडे झाली बुद्धी, तर ती बुद्धीला ते जाऊ देत नाही आणि त्या विचाराला ते सोडत नाही. अभिमान तिथं उगवत नाही आणि ते देहाला शिवत नाही. मग ज्या मनाला कधी हे खरं वाटतं, कधी ते खरं वाटतं, मन देहाकडे जातं, कधी ईश्वराकडे जातं, कधी स्वरूपाला पाहतं, कधी जगताला पाहतं. पण असं करता 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 ते मन त्या ईश्वराचं ज्ञान परिपूर्ण घेतं. तर ज्या मनामध्ये अज्ञान आहे, ज्या मनामध्ये क्रोध आहे, ज्या मनात विकार आहे, ते मन समाप्त होत आणि ज्ञान प्रगट झाल्यावर मन संपत. मने मन घालून मागे, गुरुचा संबोधन ना, ज्ञानच प्रगट होतं. मनामध्ये ज्ञान प्रगट झाल्यावर मन कुठे आहे? आणि जे मन अज्ञान होतं ते ज्ञानाने बाजूला गेलं, म्हणून ते मन ब्रह्म झालं. बाकीचं मन अज्ञानाचं फेकून दिलं. मने मन घालून मागे. असं हेच करायला पाहिजे. म्हणून माऊली आपल्याला साक्षात्कार करते आणि बुद्धीला तुमच्या भगवंतामध्ये एकरूप करते. हे माऊलीचं काम आहे. माऊली करतात, त्यांच्यासाठी ते अवतीर्ण झाले, त्यांच्यामध्ये संजीवन ते राहिले. म्हणून त्या बोधानं त्या जीवाचं कल्याण होतं आणि तिथं स्वरूपता प्रगट होती आणि तिथं आपलं आपण तरुण जातो. वहिनी आता ऐका एक मिनिट. मने मन घालून मागे विश्रांती झाली या अंगे, ते देही देहा जोगे होतीची ना. बघा ऐका, त्यांचं देहाशी ऐक्य होत नाही, देहा जोगे होतीच ना, बुद्धी देहाशी एकरूप होतच नाही. मग विश्रांती झाली या अंगे, स्वरूप प्राप्त झाल्यावर ते मन शांत होत. ती विश्रांती, ते देह सुद्धा शांत राहतो, वळवळ नाही, त्रास नाही आणि त्या देहाचा पुन्हा बुद्धी संबंध करत नाही. मग देहाचा देह असो नसो हे सांगायचे भगवंताला. देह असताना पण देहात ती नाही, कारण देहातून बुद्धी भगवंताकडे गेली तर ती देह मी नाही. पण देहात असताना सुद्धा संबंध संपल्यावर ती भगवंताशी एकरूप झाली तर कुठं देहात आहे, कुठं संबंध देहाचा आहे? मने मन घालून मागे, मग ती कुठं देहात आहे? देहात मध्ये असताना सुद्धा संबंध विरहित झाला आणि तिला स्वरूप साक्षात्कार गुरुनं केला, ती भगवंतात आहे. मग देह आहे का देह नाही हे तिला माहित नाही, कारण देहाचा अपघात झालेला आहे, वृत्तीचा निराश केलेला आहे, अज्ञानाचा अत्यंत अभाव झालेला आहे आणि भगवंताचा मनाला स्पर्श झालेला आहे आणि अंतःकरणामधला भगवंत प्रगट केलेला आहे. तर देह कुणाचा देह कोण? काय सुंदर सांगितलंय. हॅलो प्रेरणा. मन घालून मागे म्हणजे ज्या मनाला बोध झाला ते मन सावध होतं, त्या मनात विकार उरत नाही, अभिमान तिथे उठतच नाही, कारण ते मन देहाला धरत नाही, जगताला पाहत नाही, कारण ते स्वरूपाला पाहतं, स्वरूपमय होत. ईश्वराचं ज्ञान त्याला परिपूर्ण होतं. तिथलं विकार क्रोध सगळं समाप्त होतं, कारण ज्ञान तिथं प्रगट होतं. मग मन कुठे राहतं? ते मन तर ब्रह्म झालं. बुद्धीला भगवंतात एकरूप केलं, तिला ईश्वर साक्षात्कार झाला, बोधानं जीवाचं कल्याण झालं, तिथं स्वरूप प्रगटलं. मग ते मन शांत झालं, तो देह मग शांत राहतो. देह आणि बुद्धीचा तिथे संबंध उरतच नाही. मग देह असो का नसो काहीच फरक पडत नाही, कारण ती बुद्धी भगवंताशी एकरूप झाली, देहाचा संबंध विच्छेद झाला. ती देहात असतानाच देहाची नाही, कारण स्वरूप साक्षात्कारानंतर ती भगवंतामध्ये आहे. देहाचा बाध झाला, वृत्तीचा निराश झाला, अज्ञान भस्म झालं,
कारण त्या बुद्धीला भगवंताचा स्पर्श झाला. अंतःकरणातला भगवंत आणि बुद्धी एकत्र आले, त्याच्यामुळे तिथे भगवंत प्रकटच झाला. मग देह कोणाचा? देह देह राहिला काय आणि नाही राहिला काय? देहाचा संबंध चुकला नाही. खूप सुंदर माऊली. साष्टांग बोलणारी वाणी मी आहे का? वाणी मी नाही. कठीण असते. आता गोळी नंबर आपला 51. मग ते देहाचे वेळे ओलांडून एकची वेळे सवतुकी कांटाळे माझे झाले सवतुकी कांटाळे माझे झाले. देहाते ओलांडून जी बुद्धी भगवंताशी एकरूप झाली आणि भगवंताला प्राप्त केली, भगवंताला तिनं जाणलं आणि देहाला तिनं विवर्जित केलं. स्थूल सूक्ष्म कारण देहाला ओलांडत महाकारणाकडून जी माझ्यामध्ये एकरूप झाली, तर ती पुन्हा देहावर कसं झाली अर्जुना? देहाला शिवत नाही, देह तिथे उरत नाही. ती व्यापकामध्ये परिणित झाली आणि मला तिला स्पर्श केला, ती माझ्या तद्रूप झाली, ती तिथं संपली. देहावर याला कुठं उरली? कारण ब्रह्म झाली. ब्रह्मबुद्धी देहावर येत नाही, जडाला पाहत नाही, अनुभव सोडत नाही, विकार होत नाही आणि ती माझ्यापासून भिन्न उरत नाही. ती केवळ ब्रह्म व्यक्त्याची असते. काय होईल? खूप सुंदर. खालीसला बघायची गरज नाही, कबूल घ्यायची गरज नाही झाली. ज्या बुद्धीनं भगवंताला प्राप्त केलं, ज्या बुद्धीनं भगवंताला जाणलं, ती बुद्धी 3 देहाला साधते. स्थूल देहाला तिनं सोडलं, सूक्ष्म देह वासनात्मक वासनेलाही टाकलं आणि कारण देह अज्ञानाचं अज्ञानही केलं. ती बुद्धी ते 3 देहाला टाकून माझ्यात एकरूपच झाली. मग ती बुद्धी देहाला शिवतच नाही, कारण तिचा देह उरतच नाही. ती व्यापकात गेली, व्यापक झाली, ती संपली, कारण ती ब्रह्म झाली. ती जडाला पाहतच नाही, आपल्या अनुभवाला सोडत नाही, विकार तिथे उठतच नाही. ती बुद्धी केवळ ब्रह्मवेत्याचीच असते. ती बुद्धी केवळ ब्रह्मवेत्याची असते. की कांटाळी माझी झाले, ती माझी झाली बुद्धी. माझी झाल्या बाहेर कशी? सासर मध्ये गेल्या मुलगी माहेर मध्ये कशा तर पडत तिथंच नांदची. तेच माझं वाटतं, बाहेर नाही. इथे कवडपदी असू दे, पण ती त्यांचं म्हणते, वडिलाचं आणि माणसाचं. तिथे जन्मून ती त्यांचं म्हणते. असं नाही, परित्याग असतो लेखीचा, खरंच लेखीचा त्याग असतो. ते कशावर वाचना ठेवत नाही. तुम्ही आनंदाने राहा, तुम्ही छान राहा. माझं असू दे कसं, तुमचं छान राहू द्या. सणावले आणि तसंच असा मुलींनी तसंच असा. मुलीचा आशीर्वाद आहे ना, त्या वास्तूत भरभराट असते. म्हणून मुलीला कधी दुखायचं नसतं, कुणीही दुखायचं नाही, त्या डोळ्यात पाणी आणायचं नाही, कारण ते खराब असत, खूप खराब. ते काही करू नका, काही देऊ नका, पण मनाला दुखू नका. इतकं पाप आहे ते, वाईट. हो, कारण जिथून ज्या लहरी असतात त्या बेकार असतात. दुवा असते ती उत्तम असते. दुवाच घ्या ना, दवा कशाला? पण तिचा आशीर्वाद मिळतोच. आपली आगीचा जो असे जात येतात. श्लोक नंबर 2. इदं ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्यमागताः. इदं ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्यमागताः. सर्वेऽपि नोपजायन्ते प्रलयेन व्यथन्ति च. इदं ज्ञानमुपाश्रित्य. ज्ञान इदं म्हणजे मी, इदं म्हणजे हे, ह्या मी चौकड आहे. इदं हे सामान्य ज्ञानाला प्रतीक आहे. इदं म्हणजे आहे, जास्त विचार सांगत नाही, मला पुढे जायचंय. इदं ज्ञानमुपाश्रित्य. इदं म्हणजे आहे रूपाने जगामध्ये व्यापक आहे, पण ते व्यापकाच्या ठिकाणी बुद्धी नसते. आणि जेव्हा व्यापकातून जेव्हा ती विशेष रूपाने मला प्राप्त करते आणि माझा आश्रय करते, मुपाश्रित्य, माझ्या आश्रयाला बुद्धी आहे ती बोधानं वेदानं संताच्या कृपेनं, तेव्हा ती या प्रलयाच्या ठिकाणी जरी झाला
हे जगत किती वेळेस उत्पन्न होतं, किती वेळ प्रलय होतो, पण उत्पत्तीच्या वेळेस तो जीव जन्माला येत नाही आणि प्रलयावर त्याचा नाश होत नाही, कारण तो माझ्या आश्रयात आहे. एकदम ज्ञान मुख आश्रय त्या पहिले आपण श्लोक वाचतो बेटा, मी 1000 वेळेस सांगते सगळ्यांनाच, म्हणे पारायण कमी करा पण रोज 5 वेळा तर चित्तात भरा. काय डुलायचं नाचायचं काय त्याच्यात नाही पडलं हो. असे पारायण जीवन मात्र दिलं तर पण हातात काय तुमच्या वेळ मोठे फिरतात, डोळे फिरतात, जातात, दूध फिरतात, नाट्य करतात, येतात. हातात काय माती का. आता काल विजेच्या वेळेस खूप जीव तर करू लागला. अभंगाचा भाव तुम्हाला सांगायचा होता मला, पण माझीच पंगत असते 1000-1200 लोक मला तयार करू लागतात. ते टाकून मला जमतं काय ते यायला आणि सून अपलंगावर जमते का मला यायला सांग. आणि प्रळयांचं साठी उत्पन्न होते तिथे जन्म घेत नाहीत, प्रळय त्यांचा नाश होत नाही, ते माझ्या आश्रय असतात, माझ्या मधुरूप असतात. मी अविनाशी आहे, ते पण अविनाशी होतात. ते न जातात न येतात, न जन्मतात न मरतात. इदम देईन उपास्य काय पाहायला वाटतं मला श्लोक पाठ झालं. तुला काय करायला लागलं पाठ झालं म्हणजे काय. आमच्याकडे नवीन श्री पाठ आलतो, नवीन श्री पाठ झालं ते मला असेल तसे नियम नाही ते म्हणे आम्हाला वही वही वही. तुम्ही काय झालं पाठ केलं मग काय ज्ञान झालं का. शब्दात आहे ते माझ्यात कुठं आम्ही गाडून फुटलो अजून माया माया करायला लागतात. माय पाठ काय सर काका म्हणजे सपाट आहे सगळे भाऊ ते गेले पाठांतर बरोबर आणि दुरू गार झालं आमचं त्याची गार झाली आमची झाली गार. ढूंढत होतं ज्ञानापोटी ढूंढूच नाही कोणाची. ज्ञानामध्ये अधिकार, श्रवणामध्ये बुद्धीचा चमत्कार. श्रवणात ना बुद्धीने त्याला पकडावंच. आपण तुम्हाला शिव दिली ना तर आम्ही मंगळवारी शिव देते. आता ते सगळ्या गावात सांगते मला सुमुली काय पकडते शिवी भूत पकडावं. आता मला छाया नाही सांगतो सांगता का पुण्याला ना लक्षात म्हणजे बुद्धीला हे पकडायची सवय आहे. फॉर एक्झाम्पल की पकडती बुद्धी खोट वाईट जे पकडून पकडती म्हणून तर अनुवाद येत नाही. आणि जेव्हा तिला ते अवलोकन करायची मी सवय लागली मग ती इकडचं पकडत नाही इकडचं पकडते. काहीतरी पकडायला सवय लागेल ना. दुसरंच तिला तुम्ही जसं नेलं तशी बुद्धी चोख आहे. तुम्ही तिला ते शिकवलं तिकडे जर घातलं तर ती बरोबर तिथं जाते. आम्ही कायच्या पुढे शिकलो का आम्हाला काय माहिती आम्हाला काहीच नाही. वेदांतन पाठन आत्मचिंतन विचार सागरण आम्हाला झोपित माहित होतं. दिवसा नाही तर नाही झोपित माहित नव्हतं काही होतं का आपल्या गावात काय. आता तर तुम्ही अलीकडचे लोक पारायण करतात तेव्हा पारायण नव्हतं आमच्या आमच्या काळात पारायण नव्हते दारूला. ते मग काला खायला जायचं भागवत अप्पाराच्या मंदिरात या नित्यता तेने नित्य ते पांडुसुता परिपूर्ण पूर्णता माझी आची. जे माझ्या नित्यता ज्या माझ्या नित्यता तर गाणली अनित्य पद सोडलं. अनित्य जगत आहे, देह आहे, वासना आहे, सुख आहे, सगळं अनित्य आहे. नातं अनित्य आहे. सांगा कोणते नाते टिकून पहिल्यापासून नातं टिकून मी नित्य आहे. मग माझ्या नित्यतामुळं त्याला माझी प्राप्ती होती. अनित्य भावामुळे दुःखाची प्राप्ती. मला सोडले की सगळं अनित्य म्हणजे मिथ्या आणि मला धरले की सगळा मीच मी. मग मला धर ना. बुद्धी म्हणते तुला धरत नाही. का धरत नाही. पोडगी आहे. जगा दिली म्हणते मी काम करत नाही. का करो तू आहेस की पोरगी बा न सांगता नजरेनं काम करा करा की नाही. तसं सांगून केलं महत्वाचं पण न केल्यापेक्षा बरं सांगितल्यावर. पण न सांगता केलं ते उत्तम लेकरू. सांगून केलं मध्यम आणि मारून केलं खडतर पडून करायला लावलं. आरकाट लेकर माय म्हणते का मार रे कवर खात बसून कर का. तसं आपण अज्ञानी संत मानतात शब्दाने तू असं वागू नको तू देहावर राहू नको. थोडं तुम्ही काही काल बघा ना देहा सोडून कसं वाटतं बघा. थोडं क्षणभर तिलाच बाजूला सर आणि एकांतात राहा. देहावर वाटत नाही बिलकुल नाही. खरं केवळ सुख भेटत तर दुःख का भोगायचं. जिथं एकांतात अद्वैतात
चिंतनात तो प्रत्यक्ष भगवंत तुमच्या सोबत येतो, प्रगट होतो, तर जगताचा काय कशाला सोहळा बघायचा? जिथं सुख नाही ते भ्रम आहे, आणि त्याच्याजवळ गेलं मन तर तिथं अज्ञान समाप्त होतं, आणि त्या पांडुरंगाचं दृश्य आतच होतं, आणि दृश्य मावळलं जातं, कुठेपणा संपतो, आणि सत्य त्या जागी होती, आणि जीवाची त्या ठिकाणी ईश्वरामध्ये परिणिती एकरूप तयार होती. जो जीव भगवंतापासून दूर गेलेला आहे, जो देहावर आलेला आहे, ज्यानं खोट्याला स्वीकारलं, ज्याने इंद्रियाला संबंधित ठेवलं, कारण बुद्धी इंद्रियाकडे असती, नीट लक्षात ठेवा, बुद्धी इंद्रियाच्या अधीन आहे, नीट ऐका. मन विषयाच्या स्वाधीन आहे, अंतःकरण दुःखामध्ये वेव्हाण आहे, आणि आयुष्य निरर्थक वाया चाललंय. मग त्या मनबुद्धीला जेव्हा बोधात आणलं आणि आयुष्य संत संगात घातलं, तर ज्ञानाचं धन तुमचा परंपार होत, आणि संतांच्या संगतीमध्ये ते प्रत्यक्ष परमात्म्याचं दर्शन आत होत. तेव्हा अज्ञान जे असतं काळ अंतःकरणातला, तो भस्म होतो. लख प्रकाश म्हणजे शांतता, चिरकाल शांतता, शाश्वत पदाची प्राप्ती होते बुद्धीला आत. कारण चिरकाल आणि आत्मा हा शाश्वत आहे, खोटा नाही, सदा आहे. आणि ही जगत आणि देहवृत्ती हे अशाश्वत म्हणजे खोटी आहे, जाणारी, नाश पावणारी आहे. मग नाश पावणाऱ्या वृत्ती जगताकडं, देहाकडं मन जे झुकलेलं असतं, स्वतःच त्या ठिकाणी कल्याण असतं, स्वतःचा नाश असतो. पण जेव्हा मनाला बोध येतो, तर मन देहातून अलग होतं. ही शक्ती बोधाची आहे, आणि देह संताचे, करणार्थे, आणि प्राप्ती भगवंताची, सानिध्य सुखाचे, ऐक्य तत्वाचे, आणि प्राप्ती त्या भगवंताची, ओळखती स्वरूपाची, आणि एकता ईश्वराची, अनुभूती परमात्म्याची, आणि नित्यता आत्मत्वाची, आणि ही संगती भगवंताच्या प्रत्यक्ष असणाऱ्या तत्वाची, जे प्रत्यक्ष तत्व भगवंताच आहे. प्रत्यक्ष दिसतो जगत, पण ते नसतं. प्रत्यक्ष तो असतो, पण प्रगट होताना तो दिसतो, तेव्हा जगत तिथे नसतं, त्याचा भास असतो. तो भास म्हणजे ज्ञानाने मावळतो, म्हणे मावळत विश्वाभासो, नवनोदयाला चंडांशो. ज्ञानाचा सूर्य उगवल्यावर अज्ञानाचा अंधार जातो, आणि रात्र संपल्यावर सूर्य उगवून दिवसाचा प्रकाश येतो. अंधार कुठे? तसं तो मी आहे असा अनुभव आल्यानंतर देहभाव कुठे? पण तो मी नाही, देह मी आहे असा तुमच्या अंतःकरणात सदा प्रवाह आहे. तर मागं पाठीमाग अज्ञान जिवंत आहे, आणि द्वैत समोर आहे. द्वैत म्हणजे जगात, द्वैत म्हणजे देह, द्वैत म्हणजे बुद्धीमध्ये असलेला दोनपणा. बुद्धी दोन पदावर आली बुद्धी, एक मी आणि एक माझा देह. त्याच्यानंतर खूप सुंदर आहे, मला 5 मिनिटं सांगते, आपण थांबूया. एक माझी बहीण, एक भयान मिळते, एक माणसं. आता मी म्हणताना मी कोण आहे? आपल्या फक्त मी अहंभावामध्ये मीच असतं ना, मी अशी, मी तशी, मी तशी सोडून द्या, अशी सोडून द्या. पण ते अगोदर काय आहे? मी हा अहंभावाचा अंकुर फुटतो ना, तर अज्ञानाच्या खडकातून फुटतो. मग तो अंकुर मुळात उपटायला संत लागतात. मी म्हणजे अहम म्हणजे देह, आणि देह मी आहे. ठीक आहे का? उदाहरण सांगतो मला. मी म्हणजे अहंकार. मग मी कोण? तर ती बुद्धी अज्ञानामुळे देह म्हणते, ज्ञानामुळे परमात्मा म्हणते. मग जिथं अज्ञान आहे तिथे देहभाव, तिथे ज्ञान आहे ब्रह्मभाव. मग आपण कसं ते बघा. मग आपली प्रतिती आपल्या आयुष्यामध्ये आपल्या हातात मोक्ष देणारे गुरु येतं. याच देही, याच डोळा, आता म्हणण्याने बघितलं का तुम्ही? म्हणजे म्हणणं म्हणजे बघणं आहे का? आणि बघणं म्हणण्याशिवाय का? त्यामुळं आपण ज्ञानाच्या ठिकाणी मानत नाही, पण बुद्धी त्याला झेलत नाही. अंतःकरणात ते बोध साठत नाही, आणि अज्ञान खात नाही. जेव्हा कसं जगत नाही असा निश्चय झाल्यावर श्रवण कशाला करावं लागत? नाही लागत श्रवण. जेव्हा तुम्ही जगताला आहे म्हणता, देहाला माझं म्हणता, तर तुमच्या अज्ञानाचा काळ पाहून आयुष्य मातेला जातात.
पण देह आणि जगत हे दिसून नाहीत आणि त्याची जी सत्ता आहे ज्याच्यावर हे प्रगट झालेला आहे मग तो अनात्मा आहे आणि जो वास्तव आहे तो आत्मा आहे. अनात्मा हा प्रगटायला मूळ अधिष्ठान आत्मा लागतं आणि मुळाकडे बुद्धीला गेल्यावर देहाचं नातं उरत नसतं. म्हणून मूळ जे स्वरूप आहे दिसणार हे मिथ्या आहे, दिसून नाहीये. ते अस्तित्व खरे, त्याचा खरेपणा हे घेतला आणि ह्याचा खोटेपणा तुमच्या बुद्धीत बांधला. म्हणून तुम्ही देहाला मानलं आणि भगवंताला सोडलं ना. गडाला धरलं तुम्ही. आणि एक सांगते तुम्हाला शेवटचं वाक्य, ज्या खोट्यामध्ये बुद्धी वाहत जाते, खोटा देह, खोटे नाते, खोटा सुख, तीन गोष्टी लक्षात घ्या. खोटा एक देह, कोणते देह कुठला असो, कोणते नातं असो, देहाचं ते माया असो, बाप असो, बहीण असो, चुलता असो, आजी असो, घरचा असो, मायाचा असो, हे नाते देहाला धरूनच आहेत ना. समजा मीच देह नाही तर नातं कुठलं आहे? आता तेव्हा मी नाही देह, मग तू कोण? तर मी तो मी जर राहिले, माझं काही नक्की नाही, माझ्या नवरीवर मामला असता निघाले की बॅग उचलते. मी जर राहिले तर आपण एक ध्यान लावून येते, एकाग्रतेची चंचलता राहते. तुम्हाला ध्यान शिकवाल मी. हे मला ओंकार एक घेऊ, एकदा ओंकारावर घ्यायचं आणि एकदा सोहमवर घ्यायचा. सोहमवर 30 मिनिटं ठेवते, ओंकारावर 10 मिनिटं ठेवते. 40 मिनिटांचा 10 मिनिटं आराम असतो. 50 मिनिटाचा डोळा उघडायचा. तर तुम्ही डोळाच उघडू शकत नाहीत. एकदा प्रॅक्टिस तुम्ही केलेलीच आहे, पण एकदा करू असं. पहाटेचा टाइम बघू, दिवस ठरवू, पण ओंकार ध्यान करू. ठीक आहे. कोणत्याच जपात नाही, कोणत्याच तपात नाही, कोणत्याच यात्रेत नाही, कोणत्या दानात नाही. ती शक्ती ओंकारात आहे. प्रत्यक्ष बुद्धी आज जाती आणि त्या तत्वाचं सुख घेते. ते आत्मस्थिती म्हणतात, त्याला योग. ठीक आहे. कारण ओंकार तुम्ही जर आपण लावली रोज, तुम्हाला पण रोज करा वाटत. ओंकार घेऊ, श्वासावर राहू आणि एक थोडं मेडिटेशन करू. म्हणजे 20 मिनिटं आजकाल गरज बघा सगळ्यांना. माझं पण थांबले तर मला सुरुवात करायचीच आहे. तुम्हाला पण घेऊन करते, मग तुम्ही तुमच्या घरी करत राहा. चला मी थांबते. पंढरी महाराज की सर्वसाध